टक्के पुढारी आणि बाकीचं काय 100% उधारीच की तारे संपली. मग दुसरी घेऊन खा ना. नाही बरी बस आता. गोड होती पण आहे का नाही? काढी खाता का मग? छान होती. मग- आता काडी कायला खातो मी. मला कोणी विचारलं असं? बरं ऐक ना, आवर ना, काय काय हो? जायचंय मला कुठं? काम. जा ना मग. मी का तुमचे हातपाय धरले? डबा बिबा झाला का? तुम्ही जा पुढं मागून घेऊन येता डाबा. ते फोनवर कवर बघायचं आता. कपडे बिपडे धुतले का? हा मी काय म्हणते ऐका ना. काय अहो, मला लय कपडे धुवायचं काट राहतो. वॉशिंग मशीन आणा ना. वॉशिंग मशीन काय नाही आणायची, हाताने धुवायची. हाताचीच वॉशिंग मशीन चांगली असती. अहो माझे सांधे दुखू राहिले. सांधे वाद झालाय मला एकतर. लय सांधे दुखतात माझे. पैसे नाही आपल्याकडं. मग हप्त्याने आणा. सारे दुनियाचे लोक हप्त्याने आणतात आणि बसतात हप्ते भरत. आणि नाही हप्ते फटले नाही त्याला म्हणजे तुझं मशीन कोणतं. तसं नको, हाताने चांगले निघत येत. मशीनवर माझा भरोसा नाही. बाई. दोन पायाच्या मशीनवरच भरोसा आहे. हा का? या असे बागड्यासारखे कपडे घालणारे लोकांचे कपडे ना माझ्या नाही निघत. हे मग कपडे ना मी मशीन आहे ना धुवायला दिले ते त्या लॉन्ड्री मध्ये, पण ते निघत नाही. पण ते तू धुतले ना कपडे निघत चमकतच बा. त्याच्यामुळे ती आपल्याला मशीन काय नाही आणायची. लय लाडूगुडी लावू नका. नाही नाही कळला का? मी कपडे धुणार नाही. तुम्ही ड्रायक्लिनला नेऊन टाका, नाही तर वॉशिंग मशीन आण. नाही नाही तसं नाही, तसं नाही. आवड बाबा, आपल्याला ते जरा आवरायचंय, वावरातलं काम करायचे, उद्योग करायचे. ते मोबाईल ठेवून द्यावा. भाऊ भाऊ त्या झाडीवर लेख का बोर होऊ राहिलो. अरे काय सारखं सारखं त्या मोबाईल मध्ये डोकं घालतात रे. हे बाकीचे उद्योग कोण करीन? मोबाईल पाहायला लागले अरे ना, सकाळ उठल्यापासून 4 घंट्यापासून तो हातात मोबाईल येतो. टाइम कसा जातो कळत नाही त्याच्याने. सगळं येडं केलंय त्या मोबाईलनी. घरात टायमाला डबा नाही, टायमाला काहीच नाही. कोणत्या गोष्टी टायमाला होत्या तो रे मोबाईल आणल्यापासून. हा ती पोरगी बी ते मोबाईल बघती. ए बरं झालं आठवलं. हा. मग चष्मा आणा तेवढा. म्हणजे मी आणायचा चष्मा. आम्हाला दिसत नाही लय बारीक बारीक अक्षर. अरे त्या मोबाईलने तुझ्या डोळ्याच्या खासाड्या झालेत. तुम्ही का बसा बरं जरा मोबाईल पाहून द्या बरं. लय बोर होऊ राहिले एकतर. करमत नाही मला मोबाईल पाहिले बिना. अरे ते सारखा मोबाईल मोबाईल. अरे घरातले काम कोण करील? तुम्ही करा. हा करा तुम्ही. अरे 4-4, 5-5 घंटे तुम्ही मोबाईल बघातीस. जाऊन द्या स्वयंपाक झाला का? टाइम कसा जातो कळत नाही त्याच्यात. अरे चहा पिऊन पिऊन मग आता मारायची बारी झाली. नका आज तुमच्या. दुपार झाली तरी जेवायला काय आहे का त्या टोपल्यात? काय भाकरी बिकरी काहीच नाही. हाय 2 चपात्या. एक तुम्ही खाणे एक मला. कुठं राहिलीच 2 चपात्या? त्या मी खाल्ल्या का? अरे त्या काल टाकल्या होत्या तो त्या मोबाईलच्या नादात आहे का तुझ्या डोक्यात? त्या चपात्या होत्या त्या आणि त्या रात्रीच खाल्ल्यात. तुम्हाला काय मोबाईल काय येडी झाली भाऊ मोबाईल मध्ये. काय मजा काय झाली काय? काय त्या मोबाईल मध्ये असं? कुठं काय? आता नाही करमलं तर माणूस पाहतो घडी बरं मोबाईल. त्याच्यात काय एवढं लागेल? अरे 4-4 आणि 5-5 घंटे मोबाईल मध्ये जाते तो. 4-5 घंटे मग सारे दिवस. पोरगी बी तशीच येड्यावानी करते ती सुन बी. हा त्या पोराला बी डबा नाही काय नाही. तिचं बी काय अजून आवरलं का नाही काय? तो आवर लवकर. ते सोयाबीन नीट करायचे. अरे कमून असं ती. बापरे. अरे आवर ते कवर मोबाईल मध्ये बघत बसली. बसा बघ. शांत बसा. त्या म्हशीला कुट्टी तोडायची. येडी झाली रे बाबा. हे काय का आता काय कळा नाही मला. अरे ते मोबाईल ठेवून दे. अहो, थांबा ना बघा ना जरा. काय तुमचं चालतं मध्ये 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 करा. गप्पा बरं लिंक नका तोडू बरं. काय लिंक आहे काय त्याच्यात असं महत्वाचं? अरे घरचे सगळे काम सोडून द्यायचे त्या मोबाईल मध्ये 4-4 आणि 5-5 तास घालायचे. हा चालू आहे. सासू सुनायचं. गप्प बसा. अरे ती नंतर बघ ना. सकाळ सकाळ उद्योग काम उरकेव ना. कामाला कधी जायचं? घरातले उद्योग कधी करायचे? हा ते मोबाईल देणार आहे का करून तुम्हाला घरातले काही? ते पैसे कमवतेत. तुम्ही गप्पाच मी इकडे आवाज मोठा करी बरं का. तू नाही ऐकणार का? 5 मिनिटं फक्त. शेवटचे 5 मिनिटं फक्त. शेवटचे अरे 5-5 मिनिटं तू तास घालून राहिली त्याला. नाही ऐकणार तू. मला तू सांग. बाई ही काय रील भारी आहे ना. हा बाई बाई मला तर असेच रील बनवायचे आहेत एकदम. हा मी अशी मस्त फेमस होणार आहे. हा
ए बावळट ती बकेट बघ ना भरून चालली ना खाली. हा जाऊन दे ना, काय होतं, मरणाचं पाणी पडलंय आपल्याकडं. लक्ष कुठे तुझं? हा किती वेळ झाला खाली पाणी चाललंय? राहून द्या. काय करू राहील तू? हो होय, होय. काय करू राहिली तर? अहो फोन बघते, दिसत नाही का? आंधळे झालेत काय? नवा घातला काय फोन तो बघायला? रील बघते मी त्याच्यावर. आता तुला अक्कल आहे का काही? हा कपडे धुवायचे राहिले तसे ते बघ ना तिथं पडलेत अरे. बाथरूम मध्ये. राहू ना, माझी काही इच्छा नाही काम करायची, तुम्ही करत बसा. जाऊन दे तिकडे. अगं किती दिवस झाले बघतोय तू सारखा मोबाईलच बघत तू कामच करी ना, लक्षच नाही तुझं अजिबात. अहो मग नवीन फोन घेतलाय, मग मी त्याला बघणारच की. हो लय भारी आहे माझा फोन. असे काना मागे टाकी ना तुझ्या एखादी. हा काय झालं? स्वयंपाक नाही अजून, कपडे धुवायचे राहिले तर. ओ लागली का लगेच तुमच्या पोटाला भूक? दिलता ना सकाळी मी जेवण. अगं थोड्या वेळ बघायचा असतोय मोबाईल. तुम्ही दिवस आणि रात्र फक्त मोबाईलच बघत आहे. तू तशीच आणि ती आई तशीच. तू सवय लावली ना आईला. हा उलट ऐका, मी तुम्हाला एक भारी प्लॅन सांगते. तुम्ही माझं ऐकत जा, चांगलं होईल तुमचं. तुम्ही पण ना सगळी कामधंदे सोडा आणि हा. फोनच बघायची आपली मस्त. हा ना हा. फोन मधून असं खायला येईन का? हा का पैसे येतात बंडलचे बंडल? नाही येत, मग पण लय भारी असतो फोन, तुम्ही पण बघत जा. काय बिनलाजेने बोलती तू? हा मला फोन बघायला लावती? मग नका बघू, तुम्ही तुमचं काही अगं करा. इथं पोटात पावल्या वाढायला लागली माहितीये का? भूक लागली काही खायला नाही. माझं वाढून द्या, वाढून वाढून मरून जाऊन द्या. असं का? हा आणि तुला जर बियन भाकरीचं ठेवलं महिनाभर तू जगशील का? अगो बाई, आता मी काय महिनाभर तुम्हाला ठेवले का बिन भाकरीचं? सकाळी तर खाल्लं ना तुम्ही एवढं. नाही तुझं मोबाईल बघूनच आहे ना पोट भरत असणार आहे. तुला भूक लागत नसत है ना? मग म्हणून तर बोलले, तुम्ही पण मोबाईल बघा म्हणजे तुमचं पण पोट भरत. काय बोलत तू बावळटवानी? आखलीचा पत्ता आहे का तुला? त्या मोबाईलचा ना एक दिवस जाळच करतो मी, चुलीतच टाकी तू. काय? हा? तुमचं जाय करीन, शांत बसा. माझ्या मोबाईलला काय पण नका बोलू. त्या तात्याला भूक लागली ते फिरत आहेत तिकडं. हा जा, ते तुमच्या आईला सांगा स्वयंपाक करायला, मला बघत बस. काय डोक्याला ताण आहे राव तुमचा? हा हा जा जा जा, उठा उठा, डोकं नका. मोबाईल जर मी घेऊन दिला असता ना तुला, मग मी खरंच तुला सांगतो फेकून दिला असता तो मोबाईल. तर दगड घातला असता डोक्यात. हा तुमच्या डोक्यात घालून दगड, जा तिकडं. पण तुझ्या भावानी घेऊन दिल्यामुळे ना मला काही करता येणार त्या मोबाईलचं. बघ पण नका माझ्या फोन कडे वाकड्या नजरेने, नाही तर डोळेच काढून तुमचे. थोडं बघतो लई नाटक करायला लागली. जाय तुम्ही. हा नुसता फोन फोन. हा मला सांगतात लाल लाल रंगाची बांगडी, बांगडीचे रंग लाल. चल माझ्या सोबत चल, चल माझ्या सोबत चल. लाल लाल रंगाची बांगडी, बांगडीचे रंग लाल. चल माझ्या सोबत चल, चल माझ्या सोबत चल. ऐक ना, हा. पण माझी बांगडी हिरवी आहे ना. मी तुम्हाला विचारलं का आत्या, तुमची कोणत्या कलरची? मग तू म्हणत होते ना लाल लाल रंगाची बांगडी. बांगडी, बांगडीचे रंग लाल. चल माझ्या सोबत चल, चल माझ्या सोबत चल. बांगडी मग जाऊन द्या आत्या, तुमची हिरवी आहे ना, आपण ह्याला एडिटिंग मध्ये लाल करते मी, बर का? खरंच? हा येते. अरे वा, तुम्हाला पण मी काय करू शकते एडिटिंग मध्ये. आता मला काळं करायची काय गरज आहे? नाही नाही, गोरं करते. हा. असं गोरं करते. चल आपण रील करून दोघी मिळून. हा बरं चला. हा. एक काढू आपण, चल. माझ्या पण फोन मध्ये. माझा फोन भारी आहे, आता तुमचा फोन खटर आहे. ए, ठेवा बाजूला माझा पण तिकडं. फोन भारी आहे, तुझा फोन खाटर आहे. ठेवा तो फोन तिकडं. माझ्या फोन मध्ये काढ, नाही तर मी चालले. मी काय म्हणतो, कोणाच्या फोन मध्ये चांगले निघते बघायचे. हा, बघ बघ. चल, घे दोघी पण. हा, चला. काय धंदा, मी फोनच उलटा धरला. अहो, नाही, आत्या, बरोबर. बरोबर धरलेला. बरोबर. हा चला चला चला, कर की चालू. कर चालू हा. लाल लाल कलरची बांगडी, कलरची बांगडी. काय चाललंय? अग मग हिरव्या कलरची ते हिरवाच म्हणावं लागेल ना. पण ते काढू आहे का हिरव्या कलरची? नाही आता आपण करू ना हिरवा. तू काय टेन्शन घेते एवढं? आता तुम्ही ना डोकं पडलं. बरं ते जाऊन द्या आत्या, ते जाऊन दे. लाल आणि हिरवी, तुम्ही ना ते गाणं, मी तुमची रील शूट करते, तुम्ही डान्स करा. तुम्हाला ना मी लय फेमस करते माझ्यासारखं. मला लाज वाटते डान्स करायची. अहो आते एवढं करत असताना आता काय लाजायचे? बरं चल. तुम्हाला फेमस नाही व्हायचं का? हा मग फेमस व्हायचं मग. हा. कोणत्या गाण्यावर करता मग? कोणत्या गाण्यावर? बँजो बँजो. बँजो सॅन्जो नाही, ते नाही का ट्रेंडिंग आहे. पॉम पॉम करावं, तुम्ही बाजूला सरावं, ते घ्या. ए मला येत नाही ना त्याच्या डान्स करता. बाई मग मला शिकव थोडं पहिले. बाई काही ग बाई, मला पण नाही माहिती. मला
मला शिकावं लागेल. तुम्हाला कोणतं येतो मग? मला लो चली मैं अपने देवर की बारात लेके लो चली मैं. हा थांबा, इथं रील चालू होऊन द्या. अरे बाई पण मी काय म्हणते ऐक ना, सासरे पाहिलं तर काय म्हणेल घरात मला हाणेल ना, नाचते का म्हणाला असं अहो म्हातारा. आत्या, तुम्हाला कळत नाही. तुम्ही अजून काही शिकले नाही. तुम्ही नाचायचं, नवऱ्याला नाचवायचं. तू असंच करते आणि पोरा मग? नाचवते का? मग हा? मग शेवटी सून कुणाची? तुमचीच आहे मी. हा. चला करा डान्स बरं. हा बाई, नवरी मिटली का बाई आमची? हा. आत्या, आता काय सगळं संपल्यावर करता का? चला ऍक्शन, नाचा. लो चली मैं अपने देवर की बारात लेके लो चली मैं. हे नको आहे, मला लाज वाटते. बाई काय बाई आत्या, असं कशी फेमस होताल बरं तुम्ही? नको असंच कर बाई, तुला करते मी नाही करत. डॉक्टर बिक्यो पदर घेऊन मस्त असं फॅशन करायचं. लो चली मे असं करायचं असतं ते. तुम्हाला काही जमत नाही आत्या. दुसरं घे. हा दुसरं. हा. नाचा. हा. अहो गाणं बोला की. गाणं कोणतं बोलू पण? तुम्ही ना मुख्याच बरं येत आत्या. बोलताच नका जाऊ, मुखे राहा तुम्ही. करायची गपगुमान रील आता. मला फेमस करते का नाही तू आता? असं कसं फेमस करू? काय पण कर. करता तुम्ही? कर कशी बी कर, मला नाही माहिती, मला फेमस व्हायचे. हा तुम्ही मग कसे पण नाच. करते मी तुम्हाला फेमस. कशी नाच? येडागत नाच, येडागत. जर आहे ना तुम्ही येडागत वागले ना, तुम्ही लय लवकर फेमस होता. येडागत वागा, येडागत. अगं गल्लीतले लोक येडी म्हणतील ना मला. असं काय करते तू? अहो असं तर तुम्ही कुठं शहाणे आहेत? काय म्हणली? काय ते आत्या? नाचा. एक काम कर, तू आपण दोघे मिळून नाचू, सासू सुना. हा चालेल. सासू सुना, हा सासू चला. हा नाचा. हा हा. काय करते आत्या? अरे काय चाललंय रे? काय झालं तमाशे हो? अरे काय लाज धर ना, काय मोबाईल काय चाललंय तू? आम्ही ना ते रील रील. आवड नाही हो आत्या. मग काय? आपण ना पाय कशी दाबायची ती प्रॅक्टिस नाही करतो. नाही, ते भाजी कशी नाही, हा, ऐक ना, आमची तुम्हाला पण- भाजी कशी आवडते ना, आमची ती पण- शिकत होतो आम्ही आमची करायची. प्रॅक्टिस झाली गळे दाबायची. दाखवू का कुणाच्या दाबायचे? तुमच्याच दोघीचे? नको बाबा, ट्रायल तुमच्याच घ्या ना दोघं. ए, व्हिडिओ चालू कर. अरे गळे त्या दाबताना. मोबाईल येडे झालं तुम्ही. व्हिडिओ, दे इकडे मोबाईल. हा, माझा मोबाईल इकडे. घे त्याचा मोबाईल. माझा नवीन फोन आहे. असा डोक्यात घालायचा पाईप. नाही, हा? काय लावणार? काही एक लागला की तुम्हाला काही? आत्या, पूर्वा, हा? माझा हा? मोबाईल. अरे काय त्या मोबाईलने येडे झाला तुम्ही? मोबाईल मी घरीच येणार नाही तशी. आम्ही सगळं बघत होतो तिकडून. मी घरीच हा? येणार नाही, माझा मोबाईल काय पहिले. चाललंय तुमचं? खाली बस. मी पण नाही येणार. लाल कलरची बांगडी अरे. पुढं काय हा सगळं ऐकत होतो आम्ही, माहिती का? मग तुम्ही पण करता काय आमच्या काय सोबत? बांगड्या घालू का आता? चला आपण चौघं मिळून काय करू. चाललं आपण चौघं मिळून पोरं? करू. येडी झाली पोरं. आम्ही लाज नाही सोडल्या तुमच्या सारख्या. पूर्वा, हा? कॅन्सल कर, आपण करून चालू. अरे तुम्ही रील करा, मोबाईल वापरा, पण काम करून करा ना तुम्ही. नाचा. अरे काय नाचा तुला लाज वाटली पाहिजे. चला ढिंचाक ढिका ढिंचाक ए पोरी, अरे मोबाईल आण इकडं. अरे येडे झाले तुम्ही मोबाईल. लाजा वाटलं पाहिजे मोबाईल तोंड्या हो. आपण आहे ना त्या तिकडे डोंगराच्या पलीकडे जाऊ. चल. हा तिकडे डोंगरात एक काम करा, घरात काम कोण करीन? डोंगरात जा. हेच एक करायला काम करा, डोंगरात जा आणि डोंगर उड्या आणा. येऊच नका माग तुम्ही. चल उडी मार. चला, तुम्हाला दुसरी बायको करायची काय? नाही करणारच आहे मी आता ठरवलेलंच आहे, नाही, मी नाही, करणारच आहे. तुम्ही करणार आहे का? मी पण करणार आहे. अरे तू माझ्या सोबत लग्न केलं का मोबाईल सोबत लग्न केलं? हा? आत्या, अर्ध मोबाईल सोबत केला आणि अर्ध तुमच्या सोबत. आता मी काय म्हणते, हन्न करून द्या दुसऱ्या बायको, आपण पण दुसरे नवरे करू. चला. खरंच का? मला तर वाटतं तुम्ही तेच करणार आहे. मोबाईल बघून आहे ना तुम्ही 100% काहीतरी लपडे करणार आहे, मला असं वाटायला लागलं. सासू सुना लफडेबाज. हा, तू शिकलेलं आहे माझ्या आईला. हा माझ्या आईला नाद नव्हता मोबाईलचा. येणे शिकवलं हा मला. मग हा आता पण मी चांगलं शिकवलं ना काहीतरी. मग अरे बाबा सकाळपासून इथं खायला काही नाही, भुका लागल्या तर आम्हाला मोबाईल मरणाच्या. आधी लागून येडे झाला तुम्ही. हा? मोबाईल पागा तुम्ही, पण एवढा नका वेळ देऊ त्यांना. किती भारी दिले. अगं काय नाचते अरे. ती. ओयो, आपण पण असंच अरे नाचू कवर आत्या. काय ते कपडे तर बघ, कपडे तर बघ. आत्या, मी काय म्हणते, तुम्ही पण उद्यापासून एवढे एवढे कपडे घालायचे का आपण? नको नको. काय? काय मोबाईल आहे ते? हाय बडा हाय, हाय. एवढे एवढे कपडे? हाय. पिळा ना पटकन. भाऊ अहो मी स्वयंपाक केलाय, फरशी पुसली. हा घरातलं झालं का सगळं? मग बेसन भाकरी केलं ना. अरे भाऊ तू आय आता ते आयन बायको निघा मोबाईल बघा, त्यात काय करावं आता ते? हे बघा आपल्यावर असेच दिवस आलेत, आता आपल्यालाच कर नाही सगळं.
अरे मी सगळं त्या म्हशीचं शान उचललंय. बरं ते काम नका सांगू, मला अजून भांडे घासायचे ते द्या. पिळा कपडे आता मी कपडे बी धुतो, तू घरातलं आवरलं सगळं आवरलं, द्या इकडे. पिळून घाल तू. हा. ते आता ते मोबाईलचं पगार ऐकणारच नाही ती. हे द्या. एवढं टाकला मला तू. हा थांबा. घरातलं सगळं झालं ना पण हा जेवायला आपण आपलं जेवायचं यांना काय नाही ठेवायचं. नाही मोबाईलच बघू दे. आपण आहे ना आपलं करून हाताने खायचं. आपण आपलं हाताने खायचं, चहा पाणी सगळं. आणि दूध आणलंय ते घातलं माझा शर्ट होता केवढा. दे ना. धुतो आता काय, आता आपण आपलेच धुवायचे तिथं काय. बरं मी धुतो थांबा. तू तुपला धुई. आता तेवढं टाकवा पिळायला. ते- बरं झालं, आवरलं सगळं. बाथरूमचा लय वास येतोय. बाथरूम घासता का बाथरूम आता तूच घास. मी? हा तूच घास. म्हणजे तुम्ही हागून येता 4 वेळेस आणि मला घासायला वितोय. मग मला पोटाचा त्रास आहे होतोय. आता काय होतंय म्हातारा. हे बघा मी बाथरूम काय घासणार नाही. तुम्ही काय करा, तोंडाला रुमाल बांधा. बरं मी बाथरूम हा. तुझा अजून काय काम राहिले आता. सगळं झालंय. घरातलं आवरले ना, स्वयंपाक पाणी झाला का सगळा. मग सगळं केलंय ना. भांडे बी लावले ना. हा ओके मग. आता मी काय करतो, भांडे घासून घेतो. हा. म्हणजे आपल्याला खायला लागते ना ताट तांब्या. हा, ताटं हा? बिटं. हा, चला. घ्या आवरून मग तू डबा आवर. ते आता येण्या झाल्यात भाऊ, ते मोबाईलचा आता मला वाटतं यांच्या डोक्यात दगडच घालो. या बरं इकडे तुम्ही. नाही ते तूच दगड घाल बाबा. तुम्ही फक्त हातात आणून द्या. नाही तूच घाल. ए! हो! येडपाट इथं येडच झालंय भाऊ. येड लागलं काय. अय तो सासू येड लागलं काय. काय हो आत्या? काय येड्याचा बाजार झाला भाऊ. आपलं तर लवकर चालू ना भाऊ त्या मोबाईलने. अहो, ते बघ काय म्हणते. हाडळी येडं आहे ते. येडं आहे. कोण आम्ही. हा तुम्ही अरे अरे जेवलात तुमच्या का तुम्ही. त्यांच्या डोक्यावर परिणाम झालाय मोबाईलनी. आम्हाला भूकच नाही लागत. हा मोबाईल खा ना. हा मोबाईल खाय खाय मोबाईल खाय खाय खाय. अय, हा? अरे काय खाल्लं का नाही तो. हा काहून मारत राहता डबा 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 डबा. अरे लाजा वाटल्या पाहिजे. सगळे घरातले काम मी केले. अख्खे फरशी पुसली, स्वयंपाक केलाय, भांडे घासायचे, कपडे धुतले तात्यानी. आम्ही ओ, एक दिवस केलं तर उपकार नाही केले आमच्यावर. रोज करा म्हणजे आम्ही मानू. अरे बघ तू तीन बायको काय 3 महिने झाले. 3 महिने. मोबाईल मध्ये हा? झाल्या त्या. बघ ना. अरे लक्ष. आत्या, आपण जायचं का? आपण जायचं का? मी येऊ का जाऊन. ऐका की हा हिरो तो कसं अय. भारी दिसतोय हो. किती भारी आहे ना. अहो किती स्लिम आहे तो. म्हणजे काय? आणि धरा मोबाईल. आता हे मोबाईल आहे ना, हे मोबाईल बर का. हे मोबाईल आहे का आता डायरेक्ट चुलीत टाकून देऊ आपण माहिती द्यायचं हा नाही तो मोबाईल. हा मी हे चुलीतच देतो मोबाईल टाकून आपण. अशीच लावून गेलं तर झाडाला जाऊन. हा, आणि स्वागत आत्या मला पण घेऊन चला. चल चल. ऐका ऐका ऐका. आमचा मोबाईल द्या पहिले. तुमचे फक्त मोबाईल घेतले. हा एका दिवशी जर ऐका ना, एखाद्या दिवशी जर लाईटच नसली गावात 8 दिवस. हा मोबाईल नाही. मी काय बोलतो ऐका ना, 8 दिवस जर लाईट नसली तुम्हाला अटॅक यायला बसलाय. हा ए, आम्हाला नाही माहिती. आम्ही लाईट काय पण जर एखाद्याने मोबाईल जर चोरून नेले तुमचं कसं होईल बरं. आम्ही त्याला लय मोबाईल मारू, लय मध्ये मारू. जीवन नाही. आमचा फोन चोरणार का? अरे आमच्या जवळच फोन. 2 मिनिट जर मोबाईल नसला तुमच्याकडे तर तुमचे असे हाल येतं. तुम्ही विचार करा. हा काही दिवसांनी तुम्हाला अटॅक येईन. अटॅक मोबाईल जर नाही भेटला तुम्हाला तर. बघ ना. काय बघू. ते आपण गॅलरी बघ ना. अहो हा ते तुमच्या हातावरच्या डोक्यावर पडले रे भाऊ. दिसतोय तो. यांना दवाखान्याची गाडी बोलव. जाऊ दे. थांब, 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 थांब. वर घे, वर घे. चाललाय ना. पूर्वा तर किती भारी दिसू राहिले. हो बाई आत्या. मला गोरा नाही केला. यांना काठी काढत डोक्यावर. वर घे, वर घे, वर घे. माझं पोट फुटलं. माझं पोट धर, मारा मारा. अरे माझं पोट फुटलं. काय चाललंय तुमचा. माझं फोन फुटलं. कशाचा फोन. फोन काय फोन मुळे येडे झाल्या ते. बरे फुटला नाही बरं झालं. फुटला नाही बरं झालं बाई माझं फोन. हे बघा मंडळी, असा प्रकार झालेला आहे. मोबाईलनी बघा येडे झालेत घरातले माणसं. लय भारी ना. बघितलं का कसं चाललंय. हा माणसानी ना माणसानी. हे बघा असं प्रकार झालाय आमच्या घरात. यांना फक्त 2 मिनिटं मोबाईल भेटला नाही असे येडेपणा करायला लागलेत. जर उद्या गावात लाईट नाही आले 8 दिवस मोबाईलला चार्जिंग होणार नाही. हा याला अटॅक नाही यायचा का. आणि जर एखादा दिवशी मोबाईल चोरीला गेला हे मरायला बसलेत मोबाईल नसल्यावर. माणसानी ना माणसात असतानी मोबाईल खिशात ठेवून माणसासारखं वागावं. अशा वेळी मोबाईल हातात ठेवून माणसं खिशात घातल्यासारखं वागू नये. मोबाईल आहे ना जीवनाचा एक भाग आहे. मोबाईल हे जीवन नाही आहे. तर मंडळी मोबाईलचा वापर करा तुम्ही, पण जेवढी गरज आहे तेवढाच मोबाईल वापरा.
जसं दारू एक व्यसन आहे, जुगार एक व्यसन आहे, तसंच मोबाईलसुद्धा एक व्यसन आहे. त्याच्यामुळं जास्त प्रमाणात मोबाईल वापरू नका. जेवढं आपल्याला पाहिजे, जेवढी गरज आहे तेवढाच मोबाईल वापरा. त्या बघा इकडं काय चाललंय, इकडं काय चाललंय बघा. नमस्कार मंडळी. तर पाहिलं ना, मोबाईलचे धोके पण किती आहे आणि त्याचे फायदे पण भरपूर आहे. पण मला काय वाटतं, मोबाईल आपण आपल्या कामापुरताच पाहावा. आता तुम्ही म्हणताल मग आम्ही आता काय पाहायचं, तुम्ही काय पाहू का नका पाहू, पण आमचे एपिसोड नक्की पहा आणि मोबाईल बंद करून टाका. आणि एपिसोडला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईबर करा. काय करा? धन्यवाद.